हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। तर कालचा व्लॉग तुम्ही बघितलेलाच असेल। आमची तयारी जोराशोरामध्ये सुरूच आहे आणि संपतच नाहीये, बिलकुल पण संपत नाहीये। आणि तुम्ही माझी मेहंदी बघितली असेल तर खूप छान रंगली आहे, मस्त कलर आला आणि याला मी काहीच लावलेलं नाहीये। हा जो प्रॉपर तिचा जो स्टेन होता 1 दिवसानंतरचा तो आहे आणि खूप छान दिसतोय आणि मला तो खूप आवडली आहे। मिनिमल मेहंदी ठेवायचा प्रयत्न केला मी ह्या वेळेला, कारण की मला असं जास्त नव्हतं पाहिजे। त्याच्यानंतर परत ऑफिस पण स्टार्ट होणार आहे, सो ऑफिसला पण जायचं असतं, म्हणून मी म्हटलं की मिनिमल काहीतरी मला काढून दे। आणि तिने खूप छान मेहंदी काढली, तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल। डेकोरेशनची तयारी झालेली आहे, अजून आता शेवटचा दिवस आहे आज, तर बाकीचे अजून काही गोष्टी करायच्या आहेत, त्या सुद्धा करायच्या आहेत। सो त्यासाठी आता मी पनवेलला निघालेली आहे। त्याच्या आधी आईनी आणि मी दोघींनी पण पार्लरमध्ये जाऊन काहीच केलेलं नाहीये। सो आधी मला आईंना आणि स्वतःसाठी सुद्धा सलॉनमध्ये जायचंय, ॲटलिस्ट आयब्रोज बेसिक थ्रेडिंग करायची आहे। सो लेट्स सी, आता पहिले आम्ही तिथे जाऊ, त्याच्यानंतर काहीतरी खाऊ आणि मग पनवेलला निघू। आणि सगळं सामान सुद्धा घेऊन जायचंय आम्हाला, तर तिथे गेल्यानंतर दादाला नाही तर दादाच्या फ्रेंड्सला कोणाला तरी बोलवते, सो दॅट ते सामान पण वरती घेऊन जातील माझं। कारण काय मी एवढं सगळं घेऊन चालली आणि इथून मला घेऊन जायचं म्हणजे मला सगळ्याच गोष्टी घेऊन जायच्या आहेत। आणि काय आमच्याकडे खूप सामान आहे, मम्मीकडे एवढं नाही आहे। मी होती तेव्हा मम्मीकडे पण बरंच काय होतं, पण आता मम्मीकडे थोडेफार मोजक्याच गोष्टी असतात आणि आम्हाला काय लागेल असं विचार नाही करू शकत, म्हणून आम्ही सगळंच घेऊन चालली आहे आता इथून। सो लेट्स सी आजच्या व्लॉगमध्ये काय असणार आहे, ते कोण कोण भेटणार आहे, ते मी आमच्या दादा वहिनीला इतकं प्रेम देत आहे ते बघून मला खूप जास्त आनंद होतोय। अँड उद्याच्या एंगेजमेंटसाठी मी तर खूप एक्सायटेड आहे आणि तुम्ही सुद्धा असाल, तर असेच आमच्या सोबत राहा आणि आम्हाला प्रेम देत। आम्ही सुरू केलेलीच आहे, तुम्ही आमच्या व्लॉग्समध्ये बघतच असाल। त्याच्या एंगेजमेंटसाठीच रिंग प्लॅटर मला एका पेजने पाठवलेलं आहे आणि रिंग प्लॅटर सोबतच मला पाठवलेलं आहे एक ओटीचा नारळ, जो की खूप छान असा सुंदर सजवून पाठवलेला आहे। तिने एक शुगर बॉक्स सुद्धा पाठवलाय आणि मेन म्हणजे एक युनिक कॉन्सेप्ट जी आहे ती म्हणजे तिलक स्टिक्स, ज्या आपण तिलक लावतो हळदी कुंकू, त्यासाठी एक नवीन प्रकारच्या स्टिक्स आल्या ज्या तुम्हाला आमच्या एंगेजमेंटमध्ये बघायला मिळतील। सो त्या सुद्धा आम्ही तिने पाठवलेल्या आहेत आणि मेन म्हणजे जे कस्टमाइज तिने करून पाठवले माझ्यासाठी ते म्हणजे सूरजच्या नावाच्या ह्या पिन्स आहेत, ज्या मी माझ्या हेअरवरती लावणार आहे जेव्हा एंगेजमेंट असेल त्या दिवशी। सो तुम्ही नक्की बघा आणि हे खूप छान छान गोष्टी तिने मला कस्टमाइज करून पाठवलेल्या आहेत। जर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर तिच्या पेजच्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल आणि इथे स्क्रीनवरती सुद्धा मेन्शन करेल। जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की तिच्या पेजला व्हिजिट करा आणि तिच्याकडनं तुमच्या स्पेशल डेसाठी असं काहीतरी वेगळं ऑर्डर करा। करून आता फायनली आम्ही निघालोय आता पनवेलला जायला। आम्हाला इतका सुद्धा वेळ नव्हता की पार्लरमध्ये जाऊन काही बेसिक गोष्टी करायचा। ते लास्ट दिवसापर्यंत आम्ही ते पेंडिंग ठेवलंय काम, पण आता आम्ही म्हटलं की नाही हे गरजेचं आहे, उद्या नाही तर मेकअप वाली ना खूप ओरडेल आपल्याला। म्हणून मग आता आम्ही फायनली जाऊन करून आलोय पार्लरमध्ये आमचं जे काम होतं ते, आणि आता पनवेलला निघालोय। पनवेलला जाऊन मग परत डेकोरेशनचं करायचंय, बघू आता तिथे गेल्यानंतर किती गोंधळ उडणार आहे ते। सो स्टे ट्यून, असेच आमच्या सोबत राहा आणि बघा आमची कशी तयारी चालू आहे ती। छान नगरी ना मेहंदी, मस्त खूप छान, नेल्स पण छान आहे, मेहंदी पण छान झाली। बघ माझ्या मुलाचं किती प्रेम आहे। हा आहेच मग। मी रात्री असं करून झोपली तर हे बघा हे सगळं आजूबाजूला लागलं। तुमचं एफर्ट्स असं सगळं तुम्ही टाकलं दिसून येतंय ते, आम्ही फील करू शकतो त्या गोष्टी। ब्लाउज पीस द्यायचं आम्हाला ओटीमध्ये, म्हणजे ब्लाउज पीस काय द्यायचं, ब्लाऊज ना त्यांनी तसं हे ब्लाऊज पीस थोडं काहीतरी वेगळं जैसे ऑनलाइन क्रिएटिव वर्क। अरे उनका तबियत इतना ठीक नहीं रहता, इसके लिए हम उनको करने नहीं देते। आंटी को रखने का ऐसा ओवरव्यू करने के लिए आंटी बताएगी लोगों को, ऐसा छोटे मोटे वर्क रखेंगे। करायचा आहे बिझनेस चालू, तुमची साथ असेल तर करूया, सगळ्यांनी साथ द्या। हा कुठून सापडलं तुम्हाला जास्त असं काहीतरी करायचं। आता आम्ही जे फ्रुट्स द्यायचे
त्यांची सजावटीचं चालू आहे आणि आमचे मास्टरजी बसले तिथे. आणि ही ऐश्वर्या, हिला स्वतःच्या घरी असलं पाहिजे, ही इथे बसून स्वतः डेकोरेट करते. तिला खूप मजा येते डेकोरेशन करायला. आईला खूप मजा येते. ती म्हणते असंच करूया आपण, असंच करूया. आम्हाला त्यासाठी सरप्राईज ठेवायचं होतं की तू आल्यावर बघशील, शॉक होशील. सरप्राईज मध्ये हेल्प करते. आता आई गेल्यात आणि आई गेल्यानंतर आत्या आलीये, काका आले, काकी आले, पिंकाताई आली आणि सगळ्यांची ड्युटी चालू झालेली आहे. माझी खूप इम्पॉर्टंट ड्युटी चालू आहे. तिच्याकडे नेऊ नको. काय खाते बघू? ऑल टाइम असतो. ऑल टाइम पनवेलला आल्यावर ऑल टाइम असतो. एक तिकडे भेटत नाही. द्या ना काय ते. सगळे कलाकार एक एक करून आपलं डोकं लावतात. हळदी कुंकाचं ती छोटी वाटी ठेवली चालेल. ते ठेवलं ना तिकडे आपण हळदी कुंकाचं तिच्या ओटीच्या ह्याच्यात. छान वाली हे बरोबर घे. नाही लेस बांधायला बो करायला. ऑलमोस्ट सगळं डेकोरेशन ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. अँड मम्मी बिचारी पसारा आवरती आता आम्ही केलेला. अँड अजून डान्स प्रॅक्टिस बाकी. आता सगळे येत आहेत, जॉईन होत आहेत. 12 वाजायला आले तरी सुद्धा अजून काहीच झालेलं नाहीये. म्हणजे काहीच झालेलं नाही, अजून डान्स प्रॅक्टिसचा दिवस संपलेला नाहीये आमचा. सो लेट सी. आता डान्स प्रॅक्टिस करणार आहे, मग घरी जाणार आहे, त्याच्यानंतर झोपणार आहे. कारण काय उद्या मेन दिवस आहे. सो सगळ्यांना फ्रेश राहायचं आहे उद्या. आमची मम्मी बिचारी काम करून करून दमली. ऍक्च्युली त्यांना हेड्स ऑफ आहे. ह्या सगळ्या गोष्टी घरी बनवतात आणि प्राचीच्या घरी जेवढे पण फंक्शन होतात हे असं बनवणं म्हणजे किती इझी नाही. ते फक्त फोटो बनवून बनवलंय, बघितलं आणि बनवलंय. मेन म्हणजे तर माझ्या लग्नाच्या आधी नाही भेटले. अरे पण ती साडी त्यांनी वाजले बघ किती. 12 वाजले. मला टेलर बनायची वेळ आली. मेकअप आर्टिस्ट, हेअरस्टाईल यांनी शिवला पण असं. हा ना बुके ना. पण हल्ली सोबत घेऊन फिरायला लागतं का लिपस्टिक पण सोबत. बाबा आतापासून ते बुके ना ठेव राहतच नव्हतं अगं. हा हे काय हा हे पुण्याची पद्धत आहे डाळगुळ. मम्मी बोलते ठेवायचे साखरपुड्याला द्यायचे काय म्हणून. गोष्ट डाळ आणि गुळ. पद्धत आणि आपल्याकडे काकू तो कुठे ठेवला पहिल्यांदा ब्लेझर? हे बघ गावात गेल्यावरती तर आमचे आवाज बसतातच तिकडचे पाणी. ऐश्वर्या आएगी लाईफ में. ये आहे. चलो बाय बाय. बाय 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 नानू. काय कर बाय बाय. मम्मी बाय. उद्या येते सकाळी. चलो बाय गाइस बाय. सो फायनली रात्रीचे 1 वाजल्याने आता मी निघाले. सगळी कामं करून आता मी निघाली घरी जाण्यासाठी. अँड उद्याच्या दिवसाची तयारी अजून बाकी नाहीये. उद्याच्या दिवसाची तयारी ऑलमोस्ट सगळी झालेली आहे. फक्त आता उद्या एंगेजमेंट पार पडली पाहिजे चांगल्या प्रकारे, हाच प्रयत्न आहे. सो लेट्स सी.